जो आहे अखिल विश्वाला सेनेचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई यांना मी तेव्हा वंदन करतो. आज भारतीय बौद्ध महासभा भंडारा महसूल महानगरतर्फे होणारी रविवारची वंदना 305वी विश्वशांती बुद्धविहार येथे संपन्न झालेली आहे. या वर्षावार प्रवचन मालिकेनुसार माझ्याकडे एक विषय आलेला आहे आणि त्या विषय आहे अखिल भारतीय समता सैनिक दलाचा इतिहास. त्या इतिहासावर मी थोडक्यात आपण म्हणून चर्चा करणार आहे. समता सैनिक दल ही बाबासाहेब आंबेडकरांनी 13 मार्च 1927 रोजी स्थापन केली. ही आपली मातृसंस्था आहे आणि 13 मार्च 1927च्या पूर्वी सुद्धा एक सेवादल कार्यरत होता ते बाबासाहेबांना मिळत. असा एक तो सेवादल होता. त्या सेवादलाचं नाव होतं, त्याचा थोडा पूर्ण दिवस आहे, आंबेडकर सेवादल. आणि हे सेवादल जे काही माजी सैनिक आहेत, ते तरुण पोरं आहेत, या तरुण पोरांनी मिळून बाबासाहेबांच्या रक्षणाकरिता बाबासाहेबांची चळवळ आणि त्यांनी जे मेळावे, परिसंवाद आणि जनजागृतीचं कार्य जे चालू होतं बाबासाहेब आंबेडकरांचं चळवळ समाजाला जागृत करण्यासाठी, त्या चळवळीला संरक्षण देण्यासाठी या तरुणांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक सेवादल स्थापन केलं. मुंबई येथे जबलसालीमध्ये त्यांनी स्थापना केली. आणि जेव्हा बाबासाहेब महाराष्ट्राच्या सत्याग्रहासाठी वारंवार महाडला जायचे आणि तिथे मिटिंग घ्यायचे, सभा बोलवायचे, त्यावेळी जे मनवादी लोक होते, सवर्ण लोक होते, ते चिडले होते आणि म्हणून बाबासाहेबांना मारण्याच्या धमकी येत होत्या, खुनाच्या धमकी येत होत्या. आणि आपल्या चळवळीतल्या लोकांना, जे लोक चळवळीमध्ये काम करत होते, त्यांना जे गावबंद होते, तिथे जी वर्ण व्यवस्था होती ती अतिशय चिडलेली होती. आणि म्हणून हे जे सेवादलाचे लोक होते, आंबेडकर सेवादलाचे लोक, ते बाबासाहेबांपर्यंत गेले. त्यांनी म्हटलं की आम्ही तुम्हाला सेवा पुरवतो, संरक्षण पुरवतो, आमचं असं एक दल आहे. बाबासाहेबांनी ते पाहिलं आंबेडकर सेवादल आणि मग त्यांनी ठरवलं की आपल्याला माझ्या नावानं कोणतं सेवादल करायचं, आंबेडकर नावानं कोणती संघटना नको. आणि म्हणून त्यांनी मग 13 मार्च 1927 रोजी महाड येथे त्या सभेमध्ये एका मिटिंग घेतली. त्या मिटिंगमध्ये अखिल भारतीय समता सैनिक दल या नावाचं संघटन घोषित केलं. आणि या समता सैनिक दलाच्या मार्फत बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये जे जे काही आपले कार्यकर्ते होते, त्या कार्यकर्त्यांना ती सेवा पुरवत होते. कुठं मोर्चे आहे, कुठं परिसंवाद आहे, मेळावा आहे, तिथं हे सेवादल समता सैनिक या नावाने मग ते कार्य करायला लागले. त्या 1927 मध्ये 2 महत्वाच्या घटना घडल्या. मनुस्मृतीचे दान आणि महाग चौदार करण्याचा सत्याग्रह. आणि तिथून बाबासाहेबांची चळवळ खूप झाली. समाज जागृतीसाठी बाबासाहेब वारंवार चौदार करण्याच्या सत्याग्रहासाठी तिथे जात होते. आणि तिथे गेल्यानंतर हे समता सैनिक दलाचे जे कार्यकर्ते होते, जे सैनिक होते, ते त्यांना अखंड सेवा पुरवत असत. आणि मग त्यानंतर मनुस्मृती दहन आलं. त्या मनुस्मृतीच्या दहनच्या वेळी सुद्धा काही समाजकंटकांनी आपल्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांना धमक्या दिल्या, त्यांच्या कार्यकर्त्यांना मारण्याच्या धमक्या दिल्या, खुनाच्या धमक्या दिल्या. त्यावेळेस ते समता सैनिक दल अतिशय प्रखरतेने तिथं लढलं आणि आपल्या समाजाला आणि बाबासाहेबांच्या चळवळीला संरक्षण दिलं. समता सैनिक दलाचा इतिहास फार मोठा आहे, एवढा होत जाणार नाही.
बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काळाराम मंदिर प्रवेश असो, अंबाजीचं मंदिर असो, मनुस्मृती धरण असो, अशा ज्या काही घटना आहेत या घटनेमध्ये समता सैनिक दलाने फार महत्वाची भूमिका बजावली. अलीकडच्या काळामध्ये मनोज गडागरे यांनी सुद्धा एका मंत्र्याच्या तोंडाविषयी आपल्याला सांगित आहे. तेव्हापासून समता सैनिक दल आजच्या पिढीला माहिती काय आहे की समता सैनिक दल एका मंत्र्याच्या तोंडाविषयी म्हणजे त्याला फार मोठा इतिहास आहे. आणि ही चळवळ आता जोमाने सुरू झालेली आहे. समता सैनिक दलाचे जवळजवळ भारतामध्ये 17 जिल्ह्यामध्ये कार्य सुरू आहे, 17 राज्यामध्ये कार्य. भारतामध्ये अखिल भारतीय समता सैनिक दलाचं कार्य 17 राज्यांमध्ये सुरू आहे आणि बाबासाहेबांच्या चळवळीसाठी समर्पित आहे. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये जे शिलेदार होते त्या सगळ्यांनी, सैनिक असो, तरुण असो, गाव खेड्याची जनते असो, त्या सगळ्यांनी झोकून दिला आणि बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून या चळवळीमध्ये भाग घेतला. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथे दीक्षा घेण्याचा संकल्प केला. 14 ऑक्टोबर 1956 आपल्याला धर्मांतर करायचं आहे. या धर्मांतर सोहळ्यासाठी प्रथम बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची सुद्धा अधिवेशन दिले. त्या अधिवेशनामध्ये सांगितलं आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्याला धर्मांतर करायचं आहे. तर ही जी व्यवस्था आहे, सुरक्षा व्यवस्था असो, तुमची आरोग्याची व्यवस्था असो, तुमची शिस्त असो, शिस्त पालन असो, या सगळ्या व्यवस्था समता सैनिक दलाकडे सोपवली. एवढा विश्वास बाबासाहेबांच्या त्या संघटनेवर होता. आणि मग ही संघटना ज्यावेळेस धर्मांतराची चळवळ सुरू झाली, जनजागृती सुरू झाली, तेव्हा समता सैनिक दलामध्ये महिलांचा सहभाग बघायला लागला. तशी बाबासाहेबांनी घोषणा केली धर्मांतराची आणि समता सैनिक दलामध्ये फक्त पुरुष होते. तेव्हा मग महिलांचा सहभाग वाढत गेला आणि समता सैनिक दल महिलांचं आणि पुरुषांचं असा त्यामध्ये व्यापक स्वरूपात उदयास आला. समता सैनिक दलाची स्वातंत्र्याची घटना आहे 30 जानेवारी 1944च्या कानपूरच्या अधिवेशनामध्ये समता सैनिक दलाचे दुसरे अधिवेशन झाले. त्या अधिवेशनामध्ये बाबासाहेबांनी काही कारणे सांगितली. त्या कारणानुसार आपल्या दलाचं कार्य झालं पाहिजे आणि या दलानुसार जे काही ठराव होतील त्या ठरावानुसार आपलं समता सैनिक दल कार्य करेल. हा महाराष्ट्र सत्याग्रह जसा झाला तसा आपला धर्मांतराचा सोहळा व्यवस्थित झाला पाहिजे. कारण महाराष्ट्र सत्याग्रह सक्सेस झाला. कोणामुळे झाला? समता सैनिक दलामुळे सक्सेस झाला. मनुस्मृती धरणचा सोहळा समता सैनिक दलामुळे सक्सेस झाला आणि मग आता हा धर्मांतराचा सोहळा सुद्धा समता सैनिक दलामुळे सक्सेस होईल हे बाबासाहेबांना ठाम भूमिका होती. आणि मग त्यांनी समता सैनिक दलाचा हा जो नागपूरचा जो संघ होता त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून समता सैनिक दलाचे कार्यकर्ते तिथे जमा झाले आणि त्यांनी धर्मांतराची पूर्णतः सांभाळली आणि पुरा धर्मांतर सोहळा यशस्वीपणे पार पडला. हे सगळं श्रेय समता सैनिक दलाला. तर एवढं महान कार्य या समता सैनिक दलाचं आहे. आणि शिस्तप्रिय कोणत्याच पद्धतीने अमानुषपणे असं कुठं अन्याय अत्याचार होत असेल तर तिथेही समता सैनिक दल धावून जाईल. गावखेड्यामध्ये ज्यावेळी धर्मांतराची चळवळ सुरू झाली त्यावेळी गावातली सर्व लोक लगेच रस्त्यामध्ये जाऊन धमकी द्यायचे की धर्मांतर करायचं नाही, बाबासाहेबांच्या त्या नागपूरच्या दीक्षाभूमीवर जायचं नाही असं तिथं जाऊन त्यांना धमक्या द्यायचे, मारण्याच्या धमक्या द्यायचे, कुणाच्या धमक्या द्यायचे आणि तुम्ही दीक्षाभूमीवर कसे जाता, कसे धर्मांतर करता अशा धमक्या देत होते. त्यावेळेस समता सैनिक दलाचे लोक तिथं जात होते आणि त्या लोकांना भरायचे होते. आणि काही काही गावात ज्यावेळेस हा प्रचार प्रसार झाला
तेव्हा मग ते लोक मात्र घाबरायला लागले की याचं जे युनिट आहे, त्याचे सैनिक आहे, याचं संरक्षण ते करतात. आणि मग लोकांची हिंमत वाढली. गोरगरीब लोक होते, त्या लोकांना सवर्णाच्या शेतावर काम करायला जावं लागत होतं. त्याचे ते कामं बंद करत होते. ज्यावेळेस मग संत सैनिक धावून गेलं त्यावेळेस त्या लोकांना एक बळ मिळालं आणि मग ते सर्व लोक, गावाचे लोक, शहरातील झोपडपट्टीचे लोक धर्मांतरासाठी नागपूरला गेले. 6 लाख लोक तिथं होते. आणि अशा पद्धतीनं संत सैनिक दलानं धर्मांतराचा सोहळा उत्कृष्टपणे पार पाडला. तर संत सैनिक दलाची ही आहे प्रतिज्ञा आहे. त्यावेळी बाबासाहेबांनी दिलेली प्रतिज्ञा आहे. ती प्रतिज्ञा मला वाचून दाखवतो. अनुसूचित जाती जमातीचा सदस्य या नात्याने मी संत सैनिक दलाचा सदस्य म्हणून शपथ घेतो की माझ्या जातीवरील अत्याचार, तिची अवहेलना आणि गुलामगिरी हत्येचे निष्ठेने नष्ट करून त्यासाठी लागणारी सर्व शिस्त मी पाळेन. सुभाषाचे काम मी अत्यंत शौर्याने आणि प्रामाणिकपणाने करेन. माझ्या वर्गाच्या आणि जातीतील लोकांच्या न्याय हक्कासाठी, मानवतेचे रक्षण करण्यासाठी मी संत सैनिक दलाच्या सर्व आदेशांचे पालन करीन अशी प्रतिज्ञा करतो. या घटनेनुसार बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाला भर दिलं आणि समता सैनिक दलामुळे आज आपण सुरक्षित आहोत. कारण आपल्याला कोण्या पोलीस प्रशासनाची गरज नव्हती, आपल्याला कोण्या आर्मीची गरज नव्हती. बाबासाहेबांनी आपलं स्वतःचा आर्मी तयार केला समता सैनिक दलाच्या रूपामध्ये आणि ते समता सैनिक दलाचं सैन्य आपल्या समाजाचं रक्षण करत होतं. तो आपलं महान कार्य समता सैनिक दलाचं आहे. पारंपा इतिहास आहे. मी आपल्याला श्रद्धा घेतो. माझा निर्णय माझा रत्नाई त्यामुळे श्रद्धा घेतो या माझं प्रेम. त्याचप्रमाणे आज भारतीय कुटुंब समितीच्या वतीने घेण्यात येणारी योजना आज संजय गांधी नगर येथील विशेषांची या ठिकाणी खूप आनंदाच्या उत्साहाच्या घरामध्ये आज संपन्न झालेली आहे. आणि नुकतंच मालती देशपांडेंचा वाढदिवस झालेला आहे. त्याचाही वाढदिवस आपण सर्वांच्या वतीने आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे. त्याचप्रमाणे आजचा राजगृहातून आलेल्या आदेशानुसार आजचा जो विषय होता तो विषय समता सैनिक दल या विषयीचा जो विषय होता खूप सविस्तरपणे आयुष्मान भट्टसाहेबांनी मांडलेला आहे. आणि खरोखर बाबासाहेबांनी ज्या काही क्रांती केल्या, ज्या काही चळवळी केल्या त्यामध्ये समता सैनिक दलाचा फार विशेष मोठा वाटा आहे. आणि त्यांच्यामुळेच हे जवळपास या चळवळी आहेत, ह्या क्रांती आहेत, या यशस्वी झालेल्या आहेत. तर मित्रांनो, आता आपल्याला वाटत असेल की आता भारतीय बौद्ध सभेत नेहमी आपल्याला मला आवर्जून सांगायचं आहे की तुम्हाला असं वाटत की भारतीय बौद्ध सभेच्या जाऊन हे नेमकं काय करतात, हे कशासाठी करतात, कदाचित हा प्रश्न पडत असेल. परंतु वास्तविक भारतीय बौद्ध सभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली मातृसंस्था आहे. समता सैनिक सुद्धा त्यांचं आहे. या बाबासाहेबांच्या संघटना असून, बाबासाहेबांच्या संस्था असून, ह्या संस्था मागं कशा पडत आहे, ह्या संस्था मागं काय आहे. आपल्याला दुसऱ्या संस्था चालतात पण बाबासाहेबांची संस्था का चालत नाही. बाबासाहेबांची वाद आपल्याला चालत नाही. आपल्याला दुसरे म्हणजे परंपरेनुसार, त्यांच्या वंशावळीनुसार त्यांचे वारस आपल्याला आपल्या राजकारणामध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला चालतात. पण बाबासाहेबांचे वारस आपल्याला का चालत नाही. मोठी शोकांती काय. त्यासाठी आमची खटपट अशी आहे ते म्हणजे भारतीय बौद्ध सभेची. ज्याप्रमाणे आम्ही एवढे लोक जसे अमरावतीवरून आपल्या बदल्यावरून कोण्याही शहरामध्ये जाऊन आम्ही उन्हाळा करतो. आमची प्रामाणिक इच्छा अशी आहे की प्रत्येक विहारामध्ये या प्रकारचं म्हणजे वातावरण घडायला पाहिजे. भारतीय बौद्ध सभेच्या अनुसरून लोकांनी दर रविवारची वंदना ही त्यांनी सुद्धा करायला पाहिजे आणि तशा प्रकारचा उपक्रम त्यांनी सुद्धा राबवायला पाहिजे. हा आमचा एक मानस आहे. परंतु होते काय की आपण इथे वंदना घेतली की आपण नेमके घरी चालले जातो. परंतु मात्र आपण त्यावर
खोल असा विचार करत नाही की हे लोक इथून एवढं पेट्रोल पाणी लावलं तरी परत टाकायला म्हणतं नाही आपल्याला काय करतात. तर त्यामागे काही बाबासाहेबांनी सांगितलेली जी काही चळवळ आहे, जी काही त्यांचे उपदेश आहे, त्यासाठी ही एवढी भारतीय बौद्ध समिती म्हणजे आमची म्हणजे एक प्रकारची धावपळ आहे, कळकळ आहे. तर त्यासाठी मला असं आव्हान वाटते की तुम्ही लोकांनी सुद्धा या प्रमाणाने बदल्याचे लोक जसे रविवारची योजना आणली घेत आहोत किंवा त्यामध्ये आम्ही सक्रिय आहोत, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या विहारामध्ये एखादं भारतीय बौद्ध समिती दुसऱ्या तिथे वेगळी नाही तर मात्र संस्थान बाबासाहेब आपल्याला कोणी बोर्ड लावायला कोणी मनाई करणार नाही. तर नक्कीच आपण एखादी अशी ज्याप्रमाणे आमची संस्था आहे, आमच्या बदलेची महिलांची संस्था आहे, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या एरियामध्ये बाबासाहेबांची ही मातृसंस्था म्हणजे भारतीय बौद्ध महासभा एखादी स्थापन करा, निर्माण करा. तुमच्या बिहारमध्ये म्हणा, बिहाराच्या बाहेर म्हणा, नक्की असू द्या. अशा प्रकारे हा आमचा भारतीय बौद्ध महासभेचा मुख्य उद्देश धर्माचा प्रचार प्रसार आहे. आणि या माध्यमातून आम्ही नुसतं विहार जोडणे म्हणा किंवा लोकांना उपदेश करणेच नाही, तर धर्माचा प्रचार आणि प्रसार या माध्यमातून सुद्धा आम्ही हे प्रयत्न आमचे चालू असतात. अशा प्रकारे मला असं वाटते की तुम्ही सुद्धा त्या प्रकारे करायला पाहिजे, त्या तुम्ही केलं पाहिजे. एवढंच बोलतो आणि ते सांगतो. जय